हॅलो, माइंडफुल टेल्स या आमच्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमची लास्ट टाइमची गोष्ट होती पसारेवाला जिरू. ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि तुमच्या घरातले सुद्धा पसारेवाले जिरू कोण कोण आहेत हे तुम्ही मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कळवलं, त्याबद्दल मनापासून थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या गोष्टीला. आपली आजची गोष्ट आहे स्क्रीन फ्री दिवस म्हणजे काय. आनंदवन जंगलात नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता ग्रीन स्टेप्स शाळा भरली. शाळेत सर्व प्राणी अगदी वेळेत पोहोचले होते. वर्गात अजून अकिरा टीचर यायच्या असल्यामुळे सर्व प्राणी मस्त दंगा करत होते आणि मध्येच आज टीचर आपल्याला काय बरं शिकवतील यावर एकमेकांशी बेट म्हणजेच पैत सुद्धा लावत होते. जम्बो पांडा, खारुताई चुळबुळे म्हणले की आज अकिरा टीचर आपल्याला छान छान गोष्टी सांगतील. तर बेबी सिम्बा सिंह आणि ढंपू गुभडोचे म्हणणे होते की आज आपल्याला मस्त चित्र काढायला सांगणार. तर बनी बुवा ससुल्या आणि अप्पू हत्ती म्हणले की आज टीचर आपल्याला ना गोष्टी सांगणार ना चित्र काढायला सांगणार, आज ते आपल्याला फक्त मस्त गाणं शिकवणार. सगळ्या प्राण्यांचा असा दंगा चालू असतानाच वर्गात अकिरा टीचर आल्या. टीचर दिसतात सगळे प्राणी गपचूप आपापल्या जागेवर जाऊन बसले. सगळ्यांना जागेवर बसलेले पाहिल्यावर अकिरा टीचरनी बोलायला सुरुवात केली. आज आपण वर्गात काय शिकणार आहे कोण सांगेल बरं. झालं, टीचरनी विचारायचा अवकाश. सर्व प्राण्यांनी त्यांचे अंदाज टीचरला सांगायला सुरुवात केली. कोणी म्हणले आज कागदाच्या घड्या घालायला शिकवणार, तर कोणी ओरडले नाही 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 आज आपल्याला नवीन गोष्ट ऐकायला मिळणार, तर कोणी सांगितले की आज आपण फळांचे सॅलेड बनवायला शिकणार. सगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे अंदाज ऐकून अकिरा टीचरला हसू यायला लागले. टीचरला हसताना पाहून सगळेच प्राणी गोंधळात पडले आणि नक्की कुणाचे बरोबर असेल यावर आपापसातच चर्चा करायला लागले. सगळ्यांना शांत करत अकिरा टीचरने सांगितले की आज आपण जे शिकणार आहोत ना ते आपल्याला घरी जाऊन करायचे आहे. आत्ता फक्त आपण नक्की काय करायचे आहे हे इथे शिकणार आहोत. पण म्हणजे नक्की काय करायचं आम्ही, असा प्रश्न सगळ्या प्राण्यांना पडला. सर्वांचे असे गोंधळलेले चेहरे लक्षात घेऊन अकिरा टीचरनी बोलायला सुरुवात केली. तर आज आपण जे शिकणार आहोत ना बाळांनो, त्याला स्क्रीन फ्री दिवस असं म्हणतात. म्हणजे आपण आठवड्यातला कोणताही एक दिवस हा कोणत्याही स्क्रीन शिवाय घालवायचा. तेव्हा ना मोबाईल, ना टीव्ही, ना आई बाबांचा लॅपटॉप, यातल्या कशाला म्हणजे कशालाच आपण त्या दिवशी अजिबात हात लावायचा नाही. मग आपल्याला कितीही बोर झालं, कंटाळा आला तरी. बापरे, मग आता मी माझं आवडतं कार्टून कसं पाहणार, असा प्रश्न स्नोबेल रानमांजराने तर लगेच अकिरा टीचरला विचारला. आपण जर असा दिवस पाळला तर त्या दिवशी मी जेवू कसा, कारण मला तर जेवताना मोबाईल लागतोच, त्याशिवाय तर मी जेवतच नाही, असं जग्गू लांडगोबांनी रडवेला चेहरा करत सांगितले. तर मला झोपायच्या आधी लॅपटॉपवर गेम खेळायला आवडतं, पण मग असा दिवस घालवायचा म्हणलं तर मला त्या दिवशी रात्री झोपच लागणार नाही, असं कालू बिबट्या म्हणला. अचानक आठवड्यातला फक्त एक दिवस स्क्रीन बंद ठेवायचा म्हणल्यावर या छोट्या प्राण्यांची मोठी पंचायत झाल्याचे पाहून तर अकिरा टीचरला आश्चर्यच वाटले. आणि या सर्व प्राण्यांचे रुटीन हे केवढ्या मोठ्या प्रमाणावर स्क्रीनवर अवलंबून आहे हे जाणवल्यामुळे असा आता एक दिवस स्क्रीन फ्री म्हणून कायम ठेवायचाच असा अकिरा टीचरनी ठाम निर्णय घेतला. येत्या थर्सडे म्हणजेच गुरुवारी आपण स्क्रीन फ्री दिवस ठेवणार आहोत आणि त्या दिवशी आपण स्क्रीनची आठवण आल्यावर काय काय केले हे सगळ्यांनी मला दुसऱ्या दिवशी फ्रायडे म्हणजे शुक्रवारी शाळेत आल्यावर सांगायचे, असे अकिरा टीचरने वर्गात सगळ्यांना सांगितले. आणि हो, जर कोणी या दिवशी स्क्रीन पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पुढील आठवड्यातील एक सोडून 2 दिवस स्क्रीन फ्री दिवस म्हणून पाळावे लागतील, हेही लक्षात ठेवा बरं का, असे अकिरा टीचरने सांगितले. आणि अखेर थर्सडे म्हणजेच गुरुवार उगवला. ठरल्याप्रमाणे सकाळी सगळे प्राणी शाळेत गेले, खेळले, शिकले, गोष्टी ऐकल्या, कागदाचे घर करायला शिकले आणि तेवढ्यात शाळा संपायची वेळ झाली.
तेव्हा अकिरा टीचर आज आपल्या सगळ्यांचा स्क्रीन फ्री दिवस आहे बर का, याची आठवण करून द्यायला आल्या. शाळा सुटल्यावर सगळे जण आपापल्या घरी गेले. दुपारी जेवायची वेळ झाली तेव्हा सवयीने जग्गू लांडगोपाचा हात आईच्या मोबाईल पाशी गेला. पण अकिरा टीचरचे बोलणे आठवून जग्गूने मोबाईल ऐवजी आज त्याच्या आवडीचे पुस्तक हातात घेतले आणि त्याच्यामधल्या छान गोष्टी आईकडून ऐकत आज जग्गू चक्क मोबाईल शिवाय पोटभर जेवला. तर एकीकडे आज आपल्या आवडीचे कार्टून पाहता येणार नाही हे समजल्यामुळे स्नोबेल रानमांजर त्याच्या मोठ्या स्नोबॉल दादासोबत मस्त सापशिडी खेळत बसली. तसेच आज कालू बिबट्याला लॅपटॉपवर गेम न खेळता झोपायला लागणार आहे म्हणून तो खूप अस्वस्थ होतोय हे आईबाबांनी त्याच्या पाहिले. आणि मग ते पाहून त्याच्या आईबाबांनी त्याला आज झोपण्यापूर्वी एक नवीन आयडिया म्हणजे युक्ती करून पाहू असे सांगत आपण आज मेडिटेशन म्हणजेच ध्यान लावत डीप ब्रीदिंग म्हणजे लांब श्वास घ्यायचा आणि सोडायचा असा प्रयत्न तिघेही करून पाहूयात असे सांगून कालूने सुद्धा लांब श्वास घ्यायला सुरुवात केली. आणि काय गंमत, विना लॅपटॉपचीच कालूला ध्यान करता करता मध्येच गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत अकिरा टीचरने सगळ्यांना त्यांनी स्क्रीन फ्री दिवस कसा पाळला असे विचारल्यावर कालू बिबट्या, स्नोबेल रानमांजर आणि जग्गू लांडग्यांनी त्यांनी काय काय केले हे सांगितले. तर आम्ही टीव्ही सोडून आईला भांडी आवरायला, टेबल पुसायला अशी घरकामे करायला मदत केली असे बेबी सिम्बा सिंह आणि अप्पू हत्तीने सांगितले. तसेच शाळेतून गेल्यावर आजीचा मोबाईल घेण्याऐवजी मी खूप दिवसांनी स्वतःचा कार ट्रॅक बनवून भरपूर खेळलो असे जम्बो पांडाने सांगितले. प्रत्येकाच्या स्क्रीनला पर्याय म्हणून शोधलेल्या छान छान गोष्टी ऐकून अकिरा टीचरला त्यांच्या सर्व प्राणी विद्यार्थ्यांचे कौतुक वाटले. अकिरा टीचरने सगळ्यांना सांगितले की आता तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण फक्त एक दिवस आपल्या रोजच्या दिवसभराच्या रुटीन मधून स्क्रीन बाजूला ठेवला तर आपल्याला केवढा वेळ आणि आनंद मिळतो. आपण त्या वेळेत नवीन गोष्टी शिकू शकतो, वेगवेगळे खेळ शोधून काढू शकतो, उत्तम वाचन करू शकतो, घरच्यांसोबत एकत्र छान वेळ घालवू शकतो. म्हणजेच आपण जर आपल्या दिवसातला स्क्रीनचा वेळ थोडा जरी कमी केला ना तर आपण अनेक वेगवेगळ्या चांगल्या गोष्टींचा विचार करायला लागतो. टीचरचे म्हणणे मनापासून पटल्यामुळे सर्व प्राण्यांनी आता आम्ही आठवड्यातला एक दिवस हा स्क्रीन फ्री दिवस म्हणून फक्त पाळणार नाही तर तो सेलिब्रेट म्हणजे आनंदाने साजरा सुद्धा करणार असे प्रॉमिस अकिरा टीचरला सर्व प्राण्यांनी केले. हे लक्षात घ्या, स्क्रीन पाहणे वाईट नाही, पण जेवताना झोपताना स्क्रीनचा वापर करणे नक्कीच योग्य नाही. आपल्या जशा शाळा, खेळ, झोप यांच्या वेळा ठरलेल्या असतात ना तसे आपण आता स्क्रीनसाठी सुद्धा एक वेळ ठरवून घेऊ आणि फक्त त्याच वेळेत स्क्रीन पाहू. आपण जेव्हा स्क्रीन नसता तर असा विचार करायला शिकू तेव्हा अनेक नवनवीन गोष्टी, पुस्तके, कल्पनाशक्ती यांचा खजिनाच आपल्या हाताला लागेल हे नक्की. आणि आपली काही झालं की स्क्रीन हवा ही सवय सुद्धा आपसुकच कमी व्हायला लागेल. थँक्यू.